अध्यक्ष महोदय, अधिवेशन चालू असताना माझ्या मतदारसंघात संजय नगर या विभागामध्ये एका 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 14 वर्षाचा मुलांनी अत्याचार केला। अध्यक्ष महोदय, लैंगिक अत्याचार केला। अध्यक्ष महोदय, मी या सभागृहामध्ये निवेदन केले। माननीय अध्यक्ष महोदय पीठासीन अधिकारी म्हणून अध्यक्ष महोदय स्वतः बसले होते। सरकारला निवेदन करण्यास सांगितलं। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले। अध्यक्ष महोदय, माझी 2 छोट्या मागण्या आहेत। आपण या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, आपण मुलींचं उद्ध्वस्त आयुष्य कसं होतं अध्यक्ष महोदय, या ज्या छोट्या वयाच्या मुलींवर असे अत्याचार होतात अध्यक्ष महोदय, त्यापैकी बहुतेक जास्त करून मुली मातृत्वाला वंचितात, मग त्यांना मातृत्व धारण करता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये अशा मुली येतात अध्यक्ष महाराज। आपण संवेदनशील असू, आपण चर्चा करू, कायदा करू, परंतु अध्यक्ष महोदय या कायद्याला आणि याला लोकांमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे। ज्या पद्धतीने लोक त्या पद्धतीने वागतात त्यांच्यामध्ये, त्याच्याऐवजी अध्यक्ष महोदय लोकांना स्वतःच्या मुलं सांभाळायची भीती निर्माण झाली, अशी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय। माझी 2 मागणी आहे। पहिली मागणी अध्यक्ष महोदय, दोषारोप पत्र लवकरात लवकर म्हणजे तातडीने जवळजवळ 20-25 दिवसात आत त्याचा दोषारोप पत्र दाखल झाला पाहिजे एक। आणि अध्यक्ष महोदय जलद गती न्यायालयामध्ये त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याला पोक्सो लागत नाही अध्यक्ष महोदय, कारण मुलगा सुद्धा 18 वर्षाच्या वयापेक्षा खालचा आहे। त्यामुळे त्याला आता ज्युव्हेनाईल कोर्टमध्ये पाठवण्यात आलं आहे। 18 वर्षाचा येईल तो बाहेर येऊ शकणार नाही। अशा पद्धतीने कायद्याचा आपण युक्तिवाद करण्याची आवश्यकता आहे। तर चांगल्यातले चांगले वकील आपण या संदर्भामध्ये देणार का, आणि जलद गती न्यायालयामध्ये हा केस पाठवण्यासाठी आपला विधी विभाग अर्ज करणार का, असे अध्यक्ष महोदय माझे 3 प्रश्न आहेत।